नोव्हेंबर मध्ये झालेल्या निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आणि पुन्हा सरकार स्थापन झालं। त्यानंतर शपथविधी होऊन मंत्रिमंडळात अनेक नेत्यांना स्थान मिळालं। त्यात काही जुने नेते होते तर काही नवे चेहरेही दिसले। मात्र महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील ज्येष्ठ जाणते नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नव्हती। त्यावरून त्यांनी अनेकदा नाराजगीही बोलून दाखवली होती। मात्र गेल्या आठवड्यात अचानक सूत्र फिरली आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले। अचानक झालेल्या या शपथविधीने अनेकांच्या भुवया उंचवल्या। पण आता या शपथविधीबाबत महाविकास आघाडीचे नेते शिवसेने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवा दावा केलाय। अजित पवारांना न विचारता छगन भुजबळ यांना मंत्री केले। अजित पवारांना आता झोप येत नसेल असं राऊत म्हणाले। त्यांच्या या विधानाने खळबळ उडाली असून राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले।